सध्या महाराष्ट्रातील अनेक छोट्या मोठ्या गावांमध्ये ग्रामदेवतांच्या जत्रांचे आयोजन सुरू आहे। या सर्व ठिकाणी विविध देवी देवतांच्या उत्सवानिमित्त किंवा आनंदासाठी म्हणून या भव्य जत्रांचे आयोजन केले जाते। अशीच एक जत्रा अकोट हिवरखेड रोडवर येणाऱ्या पिंपरी जैनपूर या ठिकाणी भरली आहे। मारुती रायाचे हे अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते। या जत्रेनिमित्त पंचक्रोशीतील लोक या ठिकाणी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवित आहेत। सध्या गावोगावी महादेव, खंडोबा, म्हसोबा, मारुती महाराज यासह अनेक देवी देवतांच्या जत्रा भरत आहेत। गावोगावी फिरणाऱ्या या जत्रा आपल्या लोकसंस्कृतीशी संबंधित असून त्या महत्त्वाच्याही असतात। अशीच एक अनोखी जत्रा अकोट हिवरखेड रोडवर येणाऱ्या पिंपरी जैनपूर येथील मारुती महाराज संस्थान येथे सुरू आहे। रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। गावातील हे मुख्य मंदिर असून देवालयात प्रभू श्रीराम आणि त्यांचे निस्सिम भक्त हनुमंताची सुंदर मूर्ती आहे। मारुती रायाचे हे मंदिर अत्यंत जागृत मानले जाते। 7 दिवसीय या जत्रेत ढोलांचे भजन, पालखी मिरवणूक, देवाचा गाडा, ओढणे, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। ज्या दिवशी ढोलाचे भजन केले जाते त्या दिवशी गावातील उत्साही युवक विविध सोंग घेतात। हे पाहायला पंचक्रोशीतील नागरिक मोठी गर्दी करतात। या जत्रेनिमित्त विवाह करून गेलेल्या मुली आपल्या माहेरी आवर्जून येतात। या 7 दिवसात पालखी काढली जाते। या पालखीमध्ये राधा कृष्णाची मूर्ती ठेवली जाते। या पालखीसमोर गावातील लहान मुलांना झोपविले जाते आणि त्यांच्यावरून ही पालखी नेली जाते। यामागे ही धारणा आहे की मुलांवरून पालखी नेल्यावर लहान मुलांची सर्व विघ्ने दूर होतात। गावात सायंकाळी 3 दिवस महाप्रसादाचे आयोजन केले जाते। या 3 दिवसात एकाही घरात चूल पेटवली जात नाही। जत्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। दुरून दुरून लोक ही जत्रा पाहण्यासाठी येत आहेत। या जत्रेनिमित्त गावातील एकोपा टिकून राहण्यास मोठी मदत होते। मंदिरासमोर सामूहिक आरती केली जाते। यावेळी वातावरणात एक अलौकिक अनुभूती निर्माण होते। पाहूया या अनोख्या जत्रेची एक झलक। Oh